चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद शिरसाट आणि आपली इंजिनिअरिंगमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. शेवटी ज्या दिवसाकरता आपण दिवसाची रात्र आहे ना, रक्ताचं पाणी केलं होतं, ती परीक्षा आज संपते बाळांनो आहे ना. तर वाटलं की जाता-जाता आहे ना, म्हणजे ह्या परीक्षेच्या कोर्समध्ये जेवढी आपण कनेक्टेड होतो, विश्वास ठेवा तुम्ही स्टुडंट आणि मी टीचर असं बिलकुल नव्हतं. त्याच्या अगोदर आपला एक परिवार होता आहे ना, ज्या परिवारामध्ये हजारोनो विद्यार्थी माझ्याबरोबर जुडले होते आहे ना आणि सगळ्यांना मला ॲक्चुअली या छोट्याशा व्हिडिओमधून एक थँक सुद्धा बोलायचं होतं. कारण तुम्ही जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे ना, "सर आम्ही कोणाचेच व्हिडिओ बघत नाही सर, फक्त तुम्हालाच फॉलो करतोय. आमच्या विश्वासाला तडा जाणार नाही ना? तुम्ही जे शिकवताय तेच येईल का सर?" आहे ना. "मी आता कोणाचेच व्हिडिओ बघणं सोडून दिलंय सर. तुम्ही जेवढं केलं तेवढंच करतोय सर. सगळं तुमच्याच भरोशी सोडलंय सर. सर माझा शेवटचा अटेम्प्ट आहे." ना. अशा प्रकारचे मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही बाळांनो. इतके कॉल्स मला यायचे आणि कधी-कधी मला स्वतःवर वाटायचं, की बाबा काही उलटं-सुलटं झालं तर कसं होईल? कारण जेव्हा कोणी आपल्यावर त्याच्या शेवटच्या अटेम्प्टचा किंवा त्याच्या घरात लागणाऱ्या चूल लागेल किंवा नाही लागणार इतका भरोसा जर फॅकल्टीवर ठेवत असेल ना, तर आम्हालाही बाळांनो कुठेतरी ना मोठं दडपण अंगावर असतं. आणि आज सगळ्या पेपरच्या शिफ्टचे एनालिसिस ऐकल्यानंतर मला जे समाधान भेटेल बाळांनो, त्याचा आनंद मला कुठेतरी एका व्हिडिओतून सांगायचा होता. जितक्याही लोकांनी प्रेम दिलं, जितक्याही लोकांनी आपली फास्ट ट्रॅक बॅच घेतली होती किंवा काही कारणातून नाही जमलं, स्वतःहून मेहनत केली, YouTubeला फॉलो केलं, पण जितकेही माझ्याबरोबर जुडले होते ना, बाळांनो मला सगळे पॉझिटिव्ह फीडबॅक भेटलेत आणि हे मला नव्यानं सांगायला नको, की मी कुठे पोस्ट केले नाही. नाही जमत बाळांनो. मला मला ते असं ना, ते क्रॉप करणं, कुठेतरी टाकणं नाही जमत. नाही रक्तातच नाही तर नाही जमत तर नाही जमत. हां, पण जितकी मुलं बघतात आहे बाळांनो, तुम्ही प्लीज कमेंटमध्ये टाका आहे ना, की नाही सर खरंच फायदा आला. हे याच्याकरता नाही पब्लिसिटीचं कारण नाहीये. कारण ही फक्त ह्या परीक्षेपुरती गोष्ट बिलकुल मर्यादित नाहीये. पुढेही पेपर्स होणार. पुढेही हे लोकं मार्केटमध्ये सगळे घुसणार आहे ना. तेव्हाही तुमच्याकडून हजारोनं, लाखोनं आहे ना, कुठेतरी कोर्सेस जातात आणि जर जातात तो ती गोष्ट वेगळी झाली. पण जर कुठे सिलेक्शनला त्याचा फायदा झाला नाही ना बाळांनो, तर कुठेतरी खूप वाईट वाटतं, की आपण एवढं सगळं केलं आणि काहीच झालं नाही. आणि ते माझ्या बाबतीत झालं नाही, ही एक समाधानकारक एक आहे ना स्माईल माझ्या चेहऱ्यावर आहे आणि तीच तुमच्यासोबत शेअर करायची होती. बाकी काही नवीन कारण नव्हतं हा व्हिडिओ टाकण्यामागं. कारण असंच सोडून जाणार नाही. तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं मी, आहे ना. पेपर जरी संपले तरी आपला साथ ऑब्व्हियसली सुटणार नाही. भविष्यातही जेव्हाही तुम्ही तुमच्या प्रमोशन करता पेपर देशाल, आहे ना. आपला साथ बघा ना गुरुचं नातं संपतं ना शिष्याचं नातं संपतं. हा प्रवास तर चालूच राहील. याच्यामध्ये भरपूर मुलांनी चांगले पेपर दिले आणि जेव्हा सगळेच प्लेयर टीममध्ये चांगले असतात ना, तेव्हा हे डिसाईड करणं खूप डिफिकल्ट असतं, की कोणाला मॅन ऑफ द सीरीज जाईल, कोणाला मॅन ऑफ द मॅच जाईल, कोणता प्लेयर बेस्ट असेल आहे ना. ह्या गोष्टी माझ्याकरता काहीच मॅटर करत नाही बाळांनो. माझ्याकरता मॅटर करतं तुमची मेहनत. तुम्ही खूप इमानदारीने मेहनत घेतली. खूप चांगले पेपर अटेम्प्ट केले बाळांनो. मला भरपूर सारे फोन होते. 20 प्लस आहे ना, 25 पैकी 20 प्लस अटेम्प्ट पोरांचे करेक्ट गेले. ॲज इट इज क्वेश्चन फास्ट ट्रॅकचे पडले. असेही भरपूर चांगले फीडबॅक मला आले, आहे ना. पडले असतील नसतील त्यांची इमानदारी त्यांच्याकडे बाळांनो. पण ते सांगतात ते म्हणजे मी काय त्यांना फोन करून सांगितलं नव्हतं. ठीक आहे ना. त्यांनी सांगितलं, मला समाधान वाटलं. आता राहिली गोष्ट रिझल्टची आहे ना. जरी हा पेपरचा पॅटर्न संपला असला आणि तुमची मेहनत ऑफकोर्स वाया जाणार नसली, तरी बाळांनो काही गोष्टी एक शिक्षक नात्याने मला तुमच्या समोर ठेवायच्या आहेत. बघा जेव्हा पेपर सारखी गोष्ट एखादी संपते ना, है ना, एखादी गोष्ट एंड होते, बाळांनो तो कधीच अंत नसतो. मी परत सांगेल आहे ना, मी महापारेषणचा निकाल लागल्यावर सुद्धा ही गोष्ट बोललो होतो. महावितरणचा सुद्धा लवकरच निकाल लागेल. जेव्हा लागेल तेव्हा, या महिन्यात, पुढच्या महिन्यात, जेव्हाही लागेल. पण बाळांनो एक गोष्ट तुम्ही तुमच्या डोक्यात पॅक ठेवा. लाखोनं पोरांनी पेपर दिले, है ना. लाखोमध्ये काउंट ऑफकोर्स त्याच्या आसपास असणार आणि माझ्या ज्या व्हॅकन्सी होत्या त्या काहीतरी 4,000-5,000 हजाराच्या काउंटमध्ये व्हॅकन्सी होत्या. तर ऑफकोर्स सगळ्यांचं सिलेक्शन तिकडे होणार नाही. मग बाकीच्या मुलांचं काय आहे ना, हा प्रश्न माझ्या डोक्यात तर असतोच. कारण सिलेक्शन झालेला मुलगा असू द्या किंवा न सिलेक्ट झालेला मुलगा असू द्या, माझ्याकरता स्टुडंट तर स्टुडंट असणार. तर मी फक्त एवढंच सांगेल बाळांनो, की कुठेही प्रिपरेशन सोडू नका. जितक्याही तुम्ही ऑफकोर्स आपल्या आता लाईव्ह YouTubeला काही दिवस होणार नाही, है ना. आपण लवकरच कनेक्ट करू नो डाउट. पण तुम्ही तुमच्या ज्या नोट्स जमा केल्या आहेत, है ना, तुम्ही जितक्याही गोष्टी लायब्ररीमध्ये इन्व्हेस्ट केल्या आहेत, 4-5 दिवस गॅप घ्या आणि त्या प्लीज रिवाईज करत राहा. जेणेकरून भविष्यात कोणतीही व्हॅकन्सी आली, तर तुमच्या डोक्यामध्ये 1+1 जसं 2 सांगतात ना, तसं ई फॉर इलेक्ट्रिकल काही विचारलं तर सांगता आलं पाहिजे. एवढं प्रिपरेशन चालू ठेवा. हार मानायची नाहीये, है ना. काही मुलांचं असंही झालं, की सर एखादा सेक्शन आमच्याकडून अटेम्प्टच झाला नाही. आता जितकं लीगली बघितलं गेलं, तर एखाद्या सेक्शनमध्ये 0 मार्क्स आले, तर तो पेपर कन्सिडर होत नाही. हे आम्ही ऐकलंय आणि आम्ही तसं मुलांना अगोदरही सांगितलं होतं. पण जे झालं ते झालं, है ना. ज्या गोष्टी झाल्यात त्या होऊन गेल्यात. आता त्या गोष्टीचा विचार करू नका, है ना. माझं सिलेक्शन होईल नाही, आता मी काय करू? काही मुलं फोनवर भरपूर रडले सुद्धा, है ना. सर सेक्शन सुटून गेला. बघा
ह्या गोष्टी होणाऱ्या होऊन जातात. मी तेव्हाही सांगत होतो, आजही सांगतो. आपल्या हातात फक्त प्रयत्न करणं असतं आणि प्रयत्नाला यश तेव्हाच भेटतं बाळांनो, जेव्हा प्रयत्नामध्ये प्रामाणिकपणा बरोबरच आहे ना, जिद्द सुद्धा असते, आहे ना. तर कुठेतरी जेव्हा कॉम्पिटिशनमध्ये येणार, जेव्हा 10 मुलांनी सारखाच अभ्यास केलाय, तर ऑफकोर्स ज्याची जिद्द चांगली असेल तो कुठेतरी सिलेक्शनला जाईल. बाकीच्याची मेहनत कमी होती असे नाही, पण त्याच्यापेक्षा तुम्ही थोडेफार कमी नक्की पडलात, म्हणून सिलेक्शनमध्ये प्लस मायनस होऊन जाणार आहे. क्लिअर आहे ना? तर मेहनत घेत राहा, आहे ना. हा जेवढा वेळ भेटतो, आता बघा फॅमिली तुमची भरपूर मुलांची फॅमिली त्यांच्यावर डिपेंडंट असते आहे ना, त्यांच्यावर भरोशी आई-बाबा त्यांच्याकडे बघतात आहे. जेव्हाही लागेल, रिझल्ट लागेल तेव्हा लागेल. तुमच्याकडे जेवढाही कंटेंट आहे, जेवढ्याही नोट्स आहे वाचत चला. रेल्वेच्या वॅकन्सी तोंडावर आहेत आहे ना, त्याही भरपूर मुलांनी भरल्या असेल. तर आपलं रिव्हिजन चालू ठेवा, परीक्षा देणं सोडू नका. जेव्हाही तुमचा रिझल्ट लागेल, तुमचं सिलेक्शन होईल, तेव्हा मी बोलतो सगळं सोडून द्या. मी तुम्हाला काहीच बोलणार नाही बाळांनो. पण तोपर्यंत मेहनत घेत राहा, आहे ना. आणि आपण ऑफकोर्स आपली इंजिनिअरिंगचं YouTube चॅनल झालं, टेलिग्राम झालं, नंतर फास्ट ट्रॅकच्या मुलांचा माझी चांगली फॅमिली जमली आहे ना, WhatsAppला आपला ग्रुप आहे. तर या सगळ्या गोष्टीतून आपण कनेक्ट आहोत. कधीही काही वाटलं आहे ना, तर बिनधास्त मला WhatsAppला मेसेज करा, कॉल करा. मी नेहमी तुमच्याकरता असेल. आणि परत एकदा बाळांनो, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आहे ना, सगळ्या शिफ्टवाल्यांचं अभिनंदन. मोस्ट ऑफ दी जर ओव्हरऑल बोलायला गेलं, ज्याही मुलांचा टेक्निकलमध्ये 15, 16, 17, 18 अशाच्या प्लस एक ॲक्युरेसी गेले ना बाळांनो, त्याचे कुठेतरी सिलेक्शनला खूप चांगले चान्सेस जमतील. जितकं मला फीडबॅक आले त्याच्यावरून प्लीज मला कमेंटमध्ये हे विचारू नका, कट ऑफ किती जाईल, काय जाईल, आणखी कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन मी तरी केलं नाही बाळांनो. पण मला एवढं कळतं, की जे 55 मार्क तुमचे होते ना, तिथं जर 40 प्लस मधला तुम्ही गेम केला असेल, 40-42 प्लसचा, तर विश्वास ठेवा कुठेतरी तुम्ही एक सेफ स्कोरमध्ये डिझर्व्ह करता स्वतःला. तुम्ही कमी असाल तर असं नाही सर आता कमी माझं का होईल, बिलकुल नाही. मी हा एक अंदाजे आकडा सांगतोय. नॉन टेक्निकल पण तितकंच पिक्चरमध्ये येणार जेव्हा फायनल स्कोर लागणार तेव्हा. नॉर्मलायझेशन पिक्चरमध्ये येणार. खूप साऱ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे जर आपला मित्र सांगत असेल माझे 24 अटेम्प्ट झाले, तुम्ही बोलणार माझे 18 झाले, माझं कसं होईल, तर बिलकुल विचार करू नका बाळांनो. हा सगळा फायनल स्कोरचा गेम खूप वेगळा असतो. हे कॅल्क्युलेशन आपल्या परी असतं. IBPSची एक वेगळीच लिस्ट लागते. त्याच्यामध्ये आउट ऑफ वगैरे खूप 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 फरक पडतो. त्याच्यामुळे तुम्ही फक्त आता सगळं सोडून पहिले 4-5 दिवस रिलॅक्स व्हा. स्वतःला एक चांगला टाईम द्या आणि परत बाळांनो आपापल्या कामाला लागताना दररोज काळजी घ्या, की मी दररोज नाही काही तर 1-1.5 तास माझी स्टडी रिवाईज करत राहील. जेणेकरून जर देऊ ना करू एखाद्या मार्काने सिलेक्शन प्लस मायनस झालं, माझ्याकडे काही राहू माझं ज्ञान नक्की राहील आणि ते ज्ञान वापरून मी कुठेतरी सिलेक्शन काढेल ही जिद्द ठेवा. कोणत्या ना कोणत्या यादीत तुमचं नाव 100% असणार याची मला परिपूर्ण खात्री बाळांनो. ठीक आहे. शेवटी जाता जाता बाळांनो ज्यांनीही मला आहे ना भरपूर लोकांचे बर्थडे विशेस आले. तो पण एक कारण होतं ना, की एका कॉमन प्लॅटफॉर्मला मला सगळ्यांना थँक सुद्धा म्हणायचं होतं. तर जाता जाता तुमचा सगळ्यांचं खरंच थँक सो मच. जितक्या लोकांनी खूप चांगले-चांगले मला विशेस आले आहे ना, तर तुमच्यामुळे माझा दिवस खरंच खूप छान गेला आहे ना. परत कनेक्ट करू. परत बोलतोय काही अडचण आली माझा नंबर आहे स्क्रीनवर WhatsAppला बिलकुल कनेक्ट करा आणि अभ्यास करत राहा आहे ना. ही त्या व्हिडिओला पूर्णविराम देतो बाळांनो. भेटूया परत लवकर, खूप लवकर भेटूया आणि आपली ही जर्नी कंटिन्यू करत राहू. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.